नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर हा माझा पहिला लाँग ब्लॉग आहे. याच्या पहिले मी मिनी ब्लॉग बनवलेले आहे. तर मी आलो आहे परळच्यामध्ये खाटूश्याम मंदिरात. तर हे खाटूश्याम मंदिराचं एंट्री गेट आहे. त्या लेफ्ट साइडनं बघितलं तुम्ही तर भैरवनाथाचं मंदिर आहे. मी पहिले त्याचं भैरवनाथचं मंदिराचं दर्शन केलं. त्याच्यानंतर मी गेटमधून एंट्री केली. तर इथे समोरच मस्त दानपेटी ठेवली आहे. जसं मंदिराच्या गेटमध्ये एंट्री करतो आपण त्याच्याच लेफ्ट साइडनं राधाकृष्णाची मूर्ती आहे. ते पण मस्त सजवलेली आहे आणि मस्त पाहण्याची गोष्ट आहे ते. चला तुम्हाला मी दाखवतो. तर हे आहे ते राधाकृष्णाची मूर्ती. मस्त सजवलेली आहे. भटके हुए को राह दिखा दे मेरे मालिक, मंदिर मुझे मस्त खूप पॉश थाम आहे. ले तिथं थोडासा कचरा नाही नैया आहे. मेरी पार लगा दे मेरे मालिक, मुझे थाम ले, मुझे थाम ले, प्रभु मुझे थाम ले। हे काका इथं प्रसाद वाटत होते. त्याच्यापासून मी प्रसाद घेतला. मैं तो हूँ कमजोर, तू ही है ताकत इस टूटे दिल को, बस तेरी है चाह। जब कोई नहीं था तब तू ही तो था, हर सांस में मेरी बस तू ही बसा। बिगड़ी बनाने वाले भटके हुए को राह दिखा दे मेरे मालिक, मुझे थाम ले, ये नैया मेरी पार हे लगा खाटूश्यामची दे मूर्ती आहे. मेरे मस्त पहा किती मालिक, मस्त सजवलेली आहे. मुझे थाम ले, मुझे थाम ले, मुझे थाम ले। माझं दर्शन झाल्यावर मी निघालो घराच्या रस्त्यानं. कारण की मला जायचं होतं घरी. सकाळी मंदिरात दर्शन केल्यानंतर मन दौलत की तृप्त होतं चाहत आणि चांगलं वाटतं. न इथं नवीन दुनिया कन्स्ट्रक्शन सुरू होतं मंदिराचं. मांगू ते पण तुम्ही बघून घ्या. मैं तेरे दर्श का, तर इथं मस्त बस बसायची व्यवस्था आहे. इथे 2 वरदान मस्त 3-4 चेअर टाकलेल्या आहे आणि बाहेर मस्त झाडं मांगू वगैरे. के बाहेरचा परिसर पहा किती मस्त स्वच्छ आहे. तिथे काम तेरे सुरू होते. काका नाम वगैरे कर काम करत दूं, होते इथं. बस एक झलक पाऊं और जी भर के रो लूं। मी आलो मंदिराच्या बाहेर. आता मी चाललो घरी. भटके हुए को राह दिखा दे मेरे मालिक, मुझे थाम ले, ये नैया माझा जर ब्लॉग तुम्हाला मेरी। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जा. नवीन हा भाऊ. थोडंसं लहान भावाला सपोर्ट करा. धीरे-धीरे मी सर्व शिकून जाणार.